तोंड इकडं कर, तुझं तोंड तुझं ती काळ तोंड आहे ना, ती माझ्याकडे इकडं दाखव. व्हिडिओत बोल तू इकडं. हा, आता जी तुझी अशी शब्द बोलती ना, तू आता इकडं बोल, इकडं तोंड करून तुझं ते थोबाड. लेकराचं आणलेलं खायचं गटा गटा खाऊन टाकायचं आणि पुन्हा संपलं की मग ओरडत बसायचं. पाणी कुठे चाललंय किरते? हा, तिच्यासाठी खायला आणलेला 2 किलो चक्कूत ना 2 दिवस एक चक्कू राहिला नाही. लहान लेकरासारखं काय खाते तू? केळी आता तिच्यासाठी आणून ठेवलेले गटा गटा सुरू. बघितलं नाही का मी बघितलं नाही. एक असं माझ्या समोर म्हणती एक. तू किती तर असेच खात असेल लेकराला. पण लेकराचं कसं खावं वाटतंय तुला, मला ते सांग बरं. हा, ते आणि 2 किलो चक्कूचं सांग बरं, कुठं गेले चक्कू? मागटल्या शेतानाला विचार कोण खाल्ले. कोण कोण मराठीत बोल. काय काय रो? आईन लेख खात होत्या काय? हा, मायले की ही. आणि परत म्हणती संपलं, खाल्लं. नाना कुठून आणायचं? एकाला तर रात्री ह्याच्या डोळ्यात भाजी टाकून हाणलंय कुत्र्या गत, तरी अक्कल नाही. तरी पळाला काय? पळाला. तू पण जा आता पळतीच्या माग माग. त्याला पॅन्ट घालती का नाही? पूजा तू कधी खायचं विसरती का ग? गटा गटा खाती. आणि तुला देवपूजा फिजा करायला कसं, देवासमोर दिवाबत्ती करायचं कसं काय नाही समजत तुला. फक्त मी असं लेट आंघोळ झाली किंवा बाहेर कुठं गेलो असेल तेव्हाच सांगतोय ना. बाकी टाईम तर मी माझं कर्तव्य मी करतोच. मला आवडतं देवाची सेवा करणं, मी करतोच. पण जेव्हा मी नाही तेव्हा तरी किमान नुसतं अगरबत्ती तेल वगैरे लावून दिवा वगैरे तेवढं तरी. असं खरं बोलल्यावर लय राग येते. धक्काधुक्की करायला, सारखं इकडं तिकडं करायला लय झोमतंय. पाणी भरलं का बंद करा ना मग मोटर. पॅन्ट तुझी घे की बाप. नुसतं पाणी सांडासांडी करू नको. तो मोबाईल आण रे. या मोबाईलवर फोन यायला रे. तो आणखी पट दिशिंग. एक तर माझं डोकं आउट झालंय. आणखी रोहन पटकन. त्याला पण इकडं फोन कट करतोय तरी इकडं कशाला करत असेल. 10-12 तर फोन करायलाय. पाणी एकदम सांडत पण नको जाऊ. पटकन ते भरून बंद करत जा. 10 तास नको मोटर चालू ठेवत. कच्चे द्या म्हणायचे त्यांना. ठेवू का? हा, घेऊन या. आता मी मागवायला लागलोय ते आणत्याला. आता काय करायचं? एकानं इकडनं ओढलं, दुसऱ्यानं तिकडनं ओढायचं आणि गाठ गाठ खाऊन मोकळं व्हायचं. मग ती पोरगी नंतर तोंड फाडत फिरती इकडं तिकडं. ती जाळं धुवून टाक. पाणी चालू आहे तवरच फिरती. हे उचल ग जाळं तिकडे टाक. नुसतं पाणी टाक त्याच्यावरून. चिखल आहे ते निघून जातंय. तिकडं टाक. हा, टाक खाली. अगं नीट नीट नीट. तुला चावतंय का जाळं येडे? फाटल ना. तर कुठं टाकती पोरगी? पूजा मामी होय. पूजा मामीच आहे. तुला दुसरी मामी आणायचंय कीर्ती आता. म्हातारी होय, म्हातारीच. मला म्हातारीच आवडायली आता. तुला एवढं काय वाटतंय की नाही भेटणार? आणि करून दाखवल्यावर हा? आता काय 13ची आहे का तू? आता कितीची झाली? 26. मग आता काय तू बारकी राहिली काय? तू 13ची होती. मी काय 20-25चा होतो काय तवाच सांगायली? मी पण 15चाच होतो. 10वी झाली ती माझी फक्त. 3च वर्षानं तर लहान आहेस तू माझ्यापेक्षा. इमानदारीनं तुला वाटतंय तसं? तिला घागर उचलते होय. तिला कीर्तीने करायली तू. 10 ठिकाणी तर खाली वाकायली. तिला उचलतय होय.
तो व्यवस्थित धो, पिशवी पण धु, साबण निरमा टाकून. किती चिखल निघतंय त्यातनं. तुडव पायाखाली कचा कचा, ती वडल एकदमच पायी पण घागरी पडतील. कचा 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 तुडव, नाहीतर वास मारते ग नंतर ते जाळ. पिशवी पण धु पलीकडं कपडे धुताना. बापरे किती घाण निघायलंय पाणी, आणि ते तसं ठेवल्यावर किती वास येईल. बाबा बाबा बाप रे बाप. बघितलं काय, बघितलं माछळी तुझ्या पायात मासा. पकड पकड पकड, जाईल बघ तळ्यात. पकड, उचल, दाखव दाखव. खातो का काय कच्चा? हिला गवत आणलेलं टाकलं होतं ना थोडं, जुले मस्त झाली आहे ती आता. पण गुबगुबीत कशी होत नाही की जाड जाड. माझ्या संपर्कात असणारे सगळे तसेच आहेत, हाडकुळे हाडकुळे. त्याला चांगलं धु, पिशवी पण धु बघ नंतर कपडे धुताना. मग आता निघालं ते. अगं वरून तर सोड ना पै. आता झाली स्वच्छ. नाही भिजू द्या, बिघडू द्या. लाड ह्यो मोबाईल भिजू दे म्हणतोय मी. ह्यो तुझा, माझा मोबाईल माझा जीव आहे. काय माझा जीव आहे माझा मोबाईल. हो काय ते मोबाईल पकड. अगं तिला जात आहे का ग, तू तिलाच म्हणते उचल उचल म्हणून. 15 लिटर पाणी तिला उचलतंय होय. तिथं पत्रा लाव, कुत्रं जाऊन बसतंय आतमध्ये पाण्याच्या टपमध्ये. उचलतंय का, दाखव बरं उचलून. ओ बघ नेलं बाबा कसं तर पुरीनं. रोहनला उचलाय लाव बरं एक घागर. कुठे गेला तो? हाय ग आत्या काकाला हाय का? बरे आहेत तुम्ही? मी बरी आहे आता. मला खाऊ घेऊन या. जोरात बोल की, मला खाऊ घेऊन या. काय पाहिजे तुला? पण काय त्यात? चिकू. अजून मम्मीनं 2 किलो चिकू किती दिवसात संपवले? कुणी खाल्ले ग तेवढे चिकू? तुम्हाला, तुला नाही ठेवलं? तुला तू मम्मी तर लहान आहे, तुझी लहान पोरगी आहे. बदकन मारायला येत जाऊ नको, तू खाशील कुत्र्यागत मार माझा.